नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जो घटक पाहणार आहोत तो सी.व्ही. रामन परीक्षेतील परिसर अभ्यास घटकातील इयत्ता 5वीच्या प्रकरण 2 मधल्यासाठी महत्त्वाचे प्रश्न आहेत. मी तुम्हाला आधी सांगितलं की टी.ई.टी. आणि इतर परीक्षांना सुद्धा हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. तुम्ही त्यांचा अभ्यास इतर परीक्षांसाठी सुद्धा करू शकता. ठीक आहे, तर आपण आता सरळ प्रश्नांना सुरुवात करू. पहिला प्रश्न मी वाचतो आहे. अन्नाचे पचन कोणती संस्था करते? पहिला प्रश्न आहे, अन्नाचे पचन टिंबटिंब संस्था करते. इथे इंग्लिशमधून दिलेलं आहे, डॅश डॅश सिस्टीम डज द डायजेशन ऑफ फूड. कोणती संस्था करते? 4 पर्याय आपण बघू. पचन श्वसन संस्था नाही. दुसरा पर्याय पचन संस्था, 1-2 मिनटं बाजूला ठेवू. रक्ताभिसरण संस्था आणि चेता संस्था. ठीक आहे, तर आता आपल्याला यातलं उत्तर मी आधी सांगतो, पण आपण या 4ही संस्था समजून घेणार आहोत. प्रश्नांच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. अन्नाचं पचन त्याच्या नावातच आहे, पचन संस्था म्हणजेच डायजेस्टिव्ह सिस्टीम हे अन्नाचं पचन करते. ओके, ठीक आहे. चला आपण आता या 4ही संस्था समजून घेऊ. मी त्यासाठी तुम्हाला एक इमेज दाखवतो. तुमच्या समोर स्क्रीनवर एक इमेज आलेली आहे बघा. तर ती पचन संस्थेसंदर्भातली आहे. या इमेजमध्येच तुम्हाला स्पष्ट होईल की पचन संस्थेचं कार्य आपण समजून घेऊ. आधी आपण एक एक संस्था बघू. श्वसन संस्था, जर ती श्वसनासंदर्भात असेल तर आपण आधीच्या प्रकरणात बघितलं की श्वसन संस्थेचं काम हे नासिकेतून, नाकातून होतं. श्वसन संस्थेमध्ये नाकातून काम चालतं आणि श्वसन संस्थेच्या नाकाच्या कार्यातून नाकामार्फत घेतलं जातं. त्यानंतर फुफ्फुसं वापरली जातात. फुफ्फुसं त्यांचा वापर होतो. त्यानंतर तो श्वासपटल जे आहे ते खालून आपल्याला श्वासाला मदत करतं. हे झालं श्वसन संस्थेसंदर्भातलं. येतंय लक्षात? मग इथं मात्र आपल्याला पचन संस्थेचं काम बघायचं आहे. आणि मागच्या इमेजमध्ये जर तुम्ही बघितलं नसेल तर बघूनही घ्या की रक्ताभिसरण संस्था ही आपल्याला समजून घ्यायची. चेता संस्था म्हणजे मेंदू. चेता संस्था म्हणजे मेंदू संदर्भातली संस्था. मेंदू संदर्भात काम करणारी संस्था आहे, ज्यातनं आपल्याला चेतना मिळते. चेतना देणं, नियंत्रण करणं, शरीराला जागं ठेवणं, त्याचं सुरळीत काम करणं हे मेंदूचं काम आहे. ती आहे चेता संस्था, ज्याला न्यूरो सिस्टीम असे म्हणतात. इंग्लिशमधून न्यूरो सिस्टीम असे म्हणतात. ठीक आहे, मग आता आपण पचन संस्था बघू. पचन संस्थेमध्ये आपल्याला त्याचं कार्य समजून घेऊ. या धड्याचा उद्देश आपला जे प्रश्न घेण्याचा तो तेच आहे. पचन संस्थेचं पुढचा प्रश्नच तुम्हाला येईल बघा तिथं. अन्नाच्या पचनाची सुरुवात कुठे होते? तर त्याचं उत्तरही असं आहे, अन्नाच्या पचनाची सुरुवात ही सर्वात आधी तोंडामध्ये होते. तोंडामध्ये ज्यावेळी आपण घास घेतो त्याचं चर्वण करतो. चर्वण करणे म्हणजे चावणे. दातांच्या मदतीने जेव्हा तो चावला जातो त्यावेळी तोंडामध्ये एक पाचक रस येतो, टायलिन, ज्याचं नाव टायलिन. पुढच्या प्रश्नाचं ते उत्तर आहे टायलिन आहे. मी त्याचं स्पेलिंग देतो आहे मुलांना इथं. तर ते जे टायलिन आहे त्याचं स्पेलिंगही थोडं वेगळं आहे बघा त्याचं स्पेलिंग, कारण तुम्हाला जर इंग्रजीतून ऑप्शन लक्षात आलाच तर तो समजून घ्यायला बरा होईल. इथं हा जो पी आहे हा सायलंट आहे. टायलिन याचा उच्चार, हा पी सायलंट आहे, त्याचा उच्चार न करता TYLIN असं म्हणतात, टायलिन. हा टायलिन लाळेमध्ये मिसळला जातो. हा प्रामुख्याने लाळेत असतो. लाळेचा घटक आहे, तो मिसळला जातो. त्यामुळे त्याचं रसामध्ये रूपांतर होतं अन्नाचं सगळं चावलेला. हा अन्नरस ग्रासिकेमार्फत खाली येतो आणि तो सर्वात आधी जठरात विसावतो. कुठे येतो? जठरात थांबतो येऊन. हे जठर आहे बघा, इथं आकृतीत सुद्धा दिलेलं आहे जठर. येतंय लक्षात? ओके, तर आता आपण दुसरा प्रश्न बघू जे समजून घेतलंय त्याच्या आधाराने. प्रश्न दुसरा मी वाचतो. अन्नाच्या पचनाची सुरुवात. जर तुम्हाला हे चित्र छोटं वाटलं तुम्ही झूम करू शकता व्हिडिओ. ओके, व्हिडिओ झूम करून प्रश्न वाचून घ्या. अन्नाच्या पचनाची सुरुवात टिंबटिंब येथे होते. डायजेशन ऑफ फूड स्टार्ट्स फ्रॉम डॅश डॅश ऑर्गन. ऑर्गन म्हणजे अवयव. तोंडात होते, ग्रासिकेमध्ये होते, इसॉफेगसमध्ये, लहान आतड्यामध्ये, स्मॉल इंटेस्टाईनमध्ये की मोठ्या आतड्यामध्ये. तर आपण बघितलं आत्ताच, मी सुरुवातीलाच सांगितलं की अन्नाच्या पचनाची सुरुवात तोंडामध्ये होते. कुठे होते? तोंडामध्ये. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे ए. आले लक्षात? ओके,
पुढचा प्रश्न आहे, तिसरा प्रश्न, खालीलपैकी कोणता अन्ननलिकेचा भाग नाही? विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अ पार्ट ऑफ एलिमेंटरी कॅनाल? एलिमेंटरी कॅनाल म्हणजे जिथून सुरुवात होते तो अन्नपचनाचा भागाचा जो घटक नाही. ठीक आहे, तोंड आहे, ग्रासिका आहे, लहान आतडे आहे. बघा आता कसं होते, इथं मी चित्र दाखवतो. तोंड याचा भाग आहे, ओके. ग्रासिका भाग आहे. त्यानंतर जठर आपण बघितले, अन्न इथं थांबलेले आपल्या प्रश्नाच्या आधी आपण पाहतो. त्यानंतर लहान आतडे तेही आहे. पुढचे बघून घेऊ, मोठं आतडे तोही आहे. आणि शेवटी गुदद्वार, जिथून शौचावाटे राहिलेला मल हा शरीराबाहेर जातो. ठीक आहे. तर या प्रकारामध्ये फुफ्फुसे या संस्थेत चित्रात कुठे दिसतंय का? हा सी पर्याय, याच्यावर फोकस करू आपण. फुफ्फुसे कुठे दिसत आहेत का? नाही, कारण फुफ्फुस हा श्वसन संस्थेचा भाग आहे मित्रांनो. त्यामुळे नाही असं म्हटलेलं आहे, भाग नाही, म्हणून फुफ्फुसे हा पर्याय आहे जो पचन संस्थेचा भाग नाही. ओके. पुढचं चौथा प्रश्न आपण बघू. त्याआधी 2 मिनिट हे चित्र क्लिअर करतो. ओके, ठीक आहे, चला. चौथा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. लाळेमध्ये टिंबटिंब हे विकर असते. आपण आधीच बघितलं. लाळेमध्ये त्याला विकर का म्हटलंय ते मी सांगतो तुम्हाला. एन्झाईम, इंग्लिशमधून त्याला शब्द आहे एन्झाईम. एन्झाईम म्हणजे काय? जे एक प्रकारचे विशिष्ट रसायन आहे ज्यामुळे इतर घटकांचं सूक्ष्मीकरण होतं. म्हणजे जे छोटे होतात, जे सॉफ्ट होतात आणि त्यांचं रासायनिक अभिक्रिया होऊन ते बदलतात, त्यांचं रूप बदलतं. ते विकर आहे, ते दुसऱ्यावर परिणाम करतं, म्हणून त्याला एन्झाईम म्हटलं. लाळेमध्ये टायलिन नावाचा विकर आहे. पुढे पाचक रस, हा आता पुढचा घटक बघा. पहिला पर्याय आपण बघितला, उत्तरही त्याचं तेच आहे. लाळेमध्ये टायलिन आहे, इथं स्पेलिंग लिहिलेलं आहे. पाचक रस बघू कुठं होतं. पाचक रस हा जठरामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पाचक रस इथे मिसळले जातात. हे जे जठर आहे ना, या जठरामध्ये पुढे लहान याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पाचक रस मिसळले जातात. आणखी मी सांगणार आहे तुम्हाला. त्यानंतर स्वादुरस, पॅनक्रियाटिक ज्यूस, ते स्वादुपिंडात तयार होतात. आणि पित्तरस, जे लिव्हर अजून दुसरीकडे तयार होतात. ठीक आहे, मी सांगतो तुम्हाला. तर याचं जे उत्तर होतं पाचक रस, हे उत्तर याचं नाही. स्वादुरस नाही, पित्तरस नाही, याचं उत्तर आहे टायलिन. ओके. पाचवीसाठी आपल्याला जेवढं घटक महत्त्वाचे आहेत तेवढेच मी यात सांगणार आहे, अतिरिक्त सांगणार नाही. ठीक आहे. टायलिन हा पदार्थ यामध्ये आहे. चला पुढचा प्रश्न आपण बघू. विद्राव्य घटक हे टिंबटिंबमध्ये शोषले जातात. पुढचा प्रश्न आपण बघतोय, पाचवा प्रश्न. विद्राव्य घटक टिंबटिंबमध्ये शोषले जातात. सोल्युबल सबस्टन्सेस आर ॲब्सॉर्ब्ड इन डॅश डॅश ऑर्गन. मग आता ॲब्सॉर्प्शन आधी आपण समजून घेऊ. विद्राव्य घटक म्हणजे काय? विद्राव्य म्हणजे, हे एकदा जर समजलं तुम्हाला तर बाकीच्या गोष्टी सोप्या होतील. विद्राव्य घटक म्हणजे काय? जे आपल्या तोंडामध्ये टायलिन मिसळलं, त्यानंतर जे जठरात आलं, जठरामध्ये इतर पाचक रस मिसळले आणि ते पुढच्या आतड्यामध्ये गेले, तर तिथं गेल्यानंतर हे घटक सोल्युबल झालेले असतात, म्हणजे मिक्स होण्यासारखे झालेले असतात. मग त्यांना ओढून घेण्याचं काम करावं लागतं, त्यांना शोषून घ्यावं लागतं. हे जे शोषण आहे ना, हे शोषण होण्यासाठी हे द्रवासारखे झालेले आहेत विद्राव्य, जे सहजगत्या कुठेही मिसळू शकतात. अशा घटकांना विद्राव्य घटक म्हणतात. मग यांचं जे शोषण आहे हे सगळं लहान आतड्यात होतं. बघा मित्रांनो, इथं बारीक आकाराचं दिसते का? हे लहान आतडं. लहान सुरुवातीला कोणतं आहे? मोठा आतडा आहे. पण विद्राव्य घटक म्हणजे आपली यंत्रणा बघा. तोंडातून अन्न आलं, जठरात आलं, पाचक रस मिसळले, मोठ्या आतड्यात, मग त्यानंतर ते लहान आतड्यात आलं. लहान आतड्यामध्ये आपलं पचन, ऊर्जा ही शरीराला मिळण्यासाठीचं काम केलं जातं. इथं सगळं विद्राव्य घटक शरीरामध्ये शोषून घेतले जातात. हे त्याचं उत्तर आहे. याचं उत्तर आपल्याकडे सी हा पर्याय आहे, लहान आतडे. तोंडात शोषण होत नाही, ग्रासिकेमध्ये होत नाही, त्यांनी पर्याय तसे दिलेले आहेत. तोंडामध्ये शोषण होत नाही, इथं होत नाही. इथं फक्त चर्वण होतं. काय होतं? चर्वण आणि लाळ मिसळणे. ग्रासिकेमधून फक्त वहन होतं. काय होतं? वहन म्हणजे वाहून नेलं जातं, ते खाली येतं. जठरामध्ये अजून घुसळण होते,
सोप्या भाषेत, आणि त्यामध्ये आणखी पाचक रस येतात. पण शोषून घेणे, शोषण मात्र लहान आतड्यात होतं. कुठं होतं? लहान आतड्यात होतं. आले लक्षात? शोषण लहान आतड्यात. ठीक आहे, चला. मग आता तुम्हाला पुढचा प्रश्न बघायचा आपल्याला. असा प्रश्न पडला असेल की जर शोषण लहान आतड्यात होतं तर मोठं आतडं काय कामाचं? 6वा प्रश्न आपण बघू. मोठ्या आतड्यात टिंबटिंब हे घटक शोषले जातात. आता इथं शोषण झालं, इथून विद्राव्य घटक घेतले लहान आतड्यातून, तरीही काही घटक राहतात. ते असतात पाणी आणि काही विद्राव्य घटक. मग यांचं जे शोषण आहे, पर्यायामध्ये आपण बघू. पर्यायामधला विद्राव्य घटक ते आहेच, ते घेतलेलेच आहेत. न पचलेले घटक, आता ते जर पचले नाहीत तर ते शोषणाच्या कामाचे आहेत का? नाही. वरील सर्व, बरं ठीक आहे, त्याला 2 मिनटं बाजूला ठेवू. पाणी आणि काही विद्राव्य घटक, ठीक आहे, हा पर्याय, हे आपलं उत्तर आहे. पाणी आणि काही विद्राव्य घटक जे शरीराला आवश्यक आहेत असे घटक पुन्हा शोषण्यासाठी मोठे आतडे काम करते. कोणतं काम करतं? मोठ्या आतड्यात हे घटक शोषले जातात. आधीचे जे उत्तम रस होते ते सगळे आपण लहान आतड्यातून घेतले. त्यानंतर पुढं जाताना जर काही राहिलं असेल तर त्यातलं महत्त्वाचा घटक आहे पाणी. पाणी हे शोषलं जातं. आलं लक्षात? आणि त्याच्यासोबत काही विद्राव्य घटक घेताना मोठं आतडं काम करतं. कोणतं? या पर्यायाचं उत्तर आहे मोठं आतडं. ओके, ठीक आहे. पुढचा प्रश्न बघू. 7वा प्रश्न. अन्न पचनास मदत करणाऱ्या रसांना टिंबटिंब असे म्हणतात. सोपं आहे. द ज्यूस विच हेल्प्स इन डायजेशन आर कॉल्ड ॲज. मग आता एकच असेल तर बघा, अन्न पचन करणाऱ्या रसांना, मग जे पचन करतात त्यांना काय म्हणणार हो? टायलिन तर मदत करतोच, लाळ ती आहेच, यापैकी नाही. या सगळ्यात रसांना एकत्रितपणे पाचक रस असे म्हणतात. काय म्हणतात? पाचक रस. ठीक आहे. पुढचं 8वा प्रश्न आपण बघू. खालीलपैकी चुकीची सवय कोणती? विच ऑफ द फॉलोइंग इज अ बॅड हॅबिट. घाईघाईने जेवणे, टी व्ही पाहत जेवणे, जेवताना रागावणे की वरील सर्व? काय वाटतंय? करा विचार आणि सांगा. घाईने जेवण्याने काय होतं? आपला एक ओपनिंग, त्याचं उत्तर देतो पुढच्या प्रश्नाला, तुम्हाला ते उपयोगाला येईल. श्वसन नलिका आणि अन्न नलिकेचं ओपनिंग एका ठिकाणी एकत्र होतं. इथून जी श्वसन नलिका येते, जर आपण घाईने जेवलो, अशा जर त्या 2 नलिका असतील, अशा 2 नलिका, ही अन्न नलिका मोठी दाखवली, श्वसन नलिका छोटी दाखवली, अशा जर वरतून हवा येत असेल आणि इथून अन्न येत असेल, तर तुम्ही घाईने जेवलेस तर हवेचं आणि एकाच वेळी काय होऊ शकतं? इकडचा एखादा अन्नकण या नलिकेत जाऊ शकतो आणि मग आपल्याला ठसका लागतो. काय लागतो? ठसका लागतो. जो ठसका बसण्याचं कारण असं असतं की अन्न नलिकेतला अन्नकण शरीरातल्या या श्वसन संस्थेमध्ये गेल्यानंतर श्वसन संस्था त्याला ठोसून बाहेर काढते, ढकलून बाहेर काढण्यासाठी त्याची मदत. ठीक आहे. पुढे मग घाईघाईने जेवणे चुकीचं आहे, टी व्ही पाहत जेवणे चुकीचं आहे, कारण आपलं लक्ष टी व्हीकडे राहतं आणि मग योग्य ते पाचक रस आपल्या शरीरात निर्माण होत नाहीत. ठीक आहे. पुढचं जेवताना रागावणे. माणसाची मनस्थिती बदलली की जेवणातले पाचक रस बदलतात, त्यामुळे जेवताना रागावणे ही सुद्धा बॅड हॅबिट आहे. वरील सर्वच बॅड हॅबिट्स आहेत. ओके. पुढचा प्रश्न, पुढचं उत्तर आपण पुढचा प्रश्न समजून घेऊ. यामध्ये वाचा प्रश्न. अन्न घुसळण्याची पाचक रस मिसळण्याची क्रिया कोणत्या अवयवात होते? कोणत्या अवयवात होते? अन्न घुसळण्याची, मी शब्द आधी वापरला होता. पाचक रस मिसळण्याची क्रिया खालचं वाचते. तोंडामध्ये होते का? ग्रासिकेत होते का? जठरात होते का? की मोठ्या आतड्यात होते? तर मी तुम्हाला ते समजून सांगतो पुन्हा एकदा, म्हणजे लक्षात येईल. तोंडात घास घेतला, त्याचं चर्वण झालं, लाळ मिसळली, ग्रासिकेने वहन झालं, जठरात आला, इथं आला, म्हणजे हे आता मिश्रण आहे, मिक्सर. जठराला आपण काय म्हणू? मिक्सर म्हणू सोप्या याच्यामध्ये. ठीक आहे. इथं मिक्सिंग होईल, इथं काय होईल? मिक्सिंग होईल, म्हणजेच इथं घुसळण होईल. काय होईल? घुसळण. त्याने प्रश्न काय विचारलाय? अन्न घुसळण्याची व पाचक रस मिक्सिंग होताना आपण मिक्सरचा उपयोग कसा करतो? त्याचं बारीक क्रशिंग करतो, त्याच्यामध्ये नंतर वॉटर मिक्स करतो, म्हणजे पाचक रस मिक्स होतील. जठर ही जे आकाराची पिशवी आहे मित्रांनो, ही जी जे आकाराची पिशवी आहे, अशी पिशवी, या पिशवीमध्ये इथं घुसळण होते सगळे. दिसतोय तो आकार?
आणि त्यानंतर जे काही राहील ते पचन संस्थेत पुन्हा खाली इथे आतड्यांमध्ये सरकतं. ओके, म्हणजे घुसळण होण्याचं काम कुठे होतं? जठरात होतं. स्टमक, ज्याला आपण पोट म्हणतो, स्टमक. ठीक आहे. ओके. याच प्रकरणातला शेवटचा प्रश्न आपण पाहत आहोत. लहान आतड्याची लांबी मोठ्या आतड्याच्या लांबीपेक्षा कशी असते? लहान आतड्याची लांबी मोठ्या आतड्याच्या लांबीपेक्षा कशी असते? आता आपण हे समजून घेऊ की या प्रश्नाच्या उत्तराने आपल्याला आणखी काही माहिती मिळवता येईल. लहान आतडं हे, मी तुम्हाला लांबी सांगतो आधी, ते 7 मीटर लांबीचं आहे लहान आतडं, कारण यात मुख्य पचन होतं असं तुम्ही समजू शकता. यामध्ये अनेक विद्राव्य घटक, जे लाळेसारखे, खिरीसारखा पदार्थ तयार झाला तो असतो, तो येतो, त्यातनं शोषले जातात. त्यानंतर जे मोठं आतडं आहे याची लांबी 1.5 मीटर आहे. 1.5 मीटर. मग आता याचं प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सहज देता येईल. कोणतं मोठं आहे, कोणतं जास्त आहे? लहान आतड्याची लांबी मोठ्या आतड्याच्या लांबीपेक्षा जास्त असते. इट इज अ बिगर. ओके, इट इज अ बिगर म्हणजे ते मोठं आहे. ठीक आहे, म्हणजे लहान आतडं हेच तुमचं मोठं आहे. बघा, हे काय आहे, इथं उलट आहे. लहान आतडं लांबीने मोठं आहे 7 मीटर, आणि हे मोठं आतडं कसं आहे, ते लहान आहे, छोटं आहे. कसं आहे, छोटे. ठीक आहे. ओके, तर आता यात एक महत्त्वाचा मुद्दा सांगायचा राहिला. यातनं आपण पाचक रस शोषून घेतो शरीरामध्ये, आणि यातनं मात्र पाणी आणि विद्राव्य घटक शोषले जातात, आणि शेवटी पचन, शेवटी गुदद्वारावाटे शौच, मल स्वरूपात राहिलेले न पचलेले घटक हे शौचावाटे बाहेर जातात. ठीक आहे. आपण पचन संस्थेचा या 10 प्रश्नांच्या अनुषंगाने सगळे महत्त्वाची माहिती घेतलेली आहे. तुम्हाला जर आवडलं असेल तर तुमच्या मित्रांना कळवा. पुन्हा पुढच्या प्रश्नांसाठी परत एकदा पुढचे व्हिडिओ बघा. ठीक आहे. चला, ओके, थांबतोय. गुड डे.